नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युवराज स्पर्धा अकॅडमीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चालू शिक्षक भरतीमध्ये खास करून विथ इंटरव्ह्यूमध्ये नेमके कोणते बदल झालेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती समजावून घेऊया. मित्रांनो, 2017, 2022 आणि 2025 अशा आपल्याला एक सर्वसाधारण करंटच्या या शिक्षक भरती माहीत आहेत मित्रांनो. तर आपल्याला 2025च्या या शिक्षक भरतीमध्ये नेमके कुठले बदल झालेत हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. 2022च्या भरतीमध्ये एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवण्यात येत होते मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे अगोदर विदाऊट इंटरव्ह्यू आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागली मित्रांनो. त्या विथ इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवण्यात आलेले होते मित्रांनो. हा पहिला बदल. यात बदल काय झाला तर 2025मध्ये मित्रांनो एका जागेसाठी फक्त 3च उमेदवार बोलवण्यात येणार आहेत मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी उमेदवारांची संख्या घटवली आहे मित्रांनो. आणि दुसरा बदल म्हणजे मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूसाठी ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू देण्यासाठी निवड होते मित्रांनो, त्यावेळेस टेटच्या मार्काला महत्त्व नव्हतं मित्रांनो. त्यामध्ये 20 मार्काची मुलाखत घेतली जाते मित्रांनो आणि त्या 20 मार्काच्या मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाते मित्रांनो. तर सध्याच्या 2025च्या भरतीमध्ये मात्र टेटच्या मार्काचे विभाजन 75% करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला जर टेटला समजा 140 मार्क असतील 200 पैकी, तर तुम्हाला 100 पैकी 75% त्याचं कन्व्हर्जन होणार मित्रांनो. आणि त्यानंतर तुमची व्यावसायिक अर्हता आहे त्याला 8 मार्क आहेत मित्रांनो ठेवलेले त्यांनी. त्यानंतर शैक्षणिक अर्हता आहेत त्याला 7 मार्क ठेवलेत मित्रांनो. आणि मुलाखतीला फक्त 10 मार्क ठेवलेत मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क असणारा विद्यार्थीच संस्थेमध्ये सुद्धा जाण्यासाठी म्हणजे त्याला जास्त फायदा होणार आहे मित्रांनो. आपण थोडक्यात ही गुणदान योजना कशी आहे ते बघून घेऊया मित्रांनो. तर टेटच्या मार्काचे रूपांतर 75% करायचं आहे. त्यानंतर व्यवसायकर्त्याला जे 8 मार्क ठेवलेत मित्रांनो, त्या 8 मार्कामध्ये जास्तीत जास्त 5 मार्क हे त्या व्यावसायिक अर्हतेच्या श्रेणीवर अवलंबून असणार आहेत मित्रांनो. त्यामध्ये विशेष प्रावीण्याला 5 मार्क. जर तुम्ही तुमची व्यावसायिक अर्हता म्हणजे तुमचं D.Ed किंवा B.Ed जर विशेष प्रावीण्यासह केलं असेल म्हणजे डिस्टिंक्शनमध्ये केलं असेल तर त्याला 5 मार्क मिळणार आहेत मित्रांनो. जर तुमचं व्यावसायिक अर्हता जर प्रथम श्रेणीमध्ये असेल तर त्याला 3 मार्क मिळणार आहेत मित्रांनो. आणि जर तुमचं व्यावसायिक अर्हता द्वितीय श्रेणीमध्ये असेल किंवा त्याला आपण नुसतं पास श्रेणी म्हणतो, नुसतं पास, तर त्याला 2 मार्क असणार आहेत मित्रांनो. म्हणजे 5, 3, 2 यापैकी तुम्हाला 5 तर मिळतील किंवा 3 तर मिळतील किंवा 2 तर मिळतील मित्रांनो. आणि राहिलेले 3 मार्क जी तुमची व्यावसायिक अर्हता आहे त्याच्यापेक्षा जर अधिकची अर्हता असेल तर त्याला 3 मार्क आहेत मित्रांनो. म्हणजे थोडक्यात जर तुमचं D.Ed असेल म्हणजे तुमचं जर मुलाखतीसाठी D.Ed वरून निवड झाली असेल आणि D.Edपेक्षा जर तुमच्याकडे जास्त व्यावसायिक अर्हता असेल म्हणजे तुमच्याकडे B.Ed असेल तर तुम्हाला अधिकचे 3 मार्क मिळणार मित्रांनो. म्हणजे हे विशेष प्रावीण्याचे 5 मार्क आणि हे 3 मार्क म्हणजे तुम्हाला हे 8 मार्क झाले मित्रांनो. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेला मित्रांनो 7 मार्क ठेवलेत मित्रांनो, 7 मार्क. त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह तुमची शैक्षणिक अर्हता असेल म्हणजे तुमची समजा तुमची 1 ते 5साठी निवड झाली मित्रांनो इंटरव्ह्यूसाठी. आणि तर 1 ते 5ला तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागते मित्रांनो, तर फक्त 12वी लागते. काय लागते? 12वी 1 ते 5साठी. आणि जर तुमच्याकडे ती प्रथम श्रेणीमध्ये 12वीचे मार्क असतील तर त्याला तुम्हाला 3 मार्क मिळणार मित्रांनो. जर द्वितीय श्रेणीमध्ये 12वी असेल तर 2 मार्क. विशेष प्रावीण्याचे मार्क असेल तर 5 मार्क. विशेष प्रावीण्यामध्ये तुमची जर 12वी असेल तर 5 मार्क. प्रथम श्रेणीमध्ये जर तुमची 12वी असेल तर 3 मार्क. आणि द्वितीय श्रेणीमध्ये मार्क असतील तर तुम्हाला 2 मार्क मिळतील मित्रांनो. जर तुमच्या या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल म्हणजे तुमची 12वी आहे तर 12वीपेक्षा तुमच्याकडे जास्त अर्हता आहे म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे BA आहे, BSc आहे किंवा BCom आहे तर त्याला 2 मार्क असणार आहेत मित्रांनो. म्हणजे हे 5 मार्क आणि 2 मार्क असे 7 मार्क असणार मित्रांनो. जर तुमची समजा तुमची पदवीधरसाठी तुमची इंटरव्ह्यूसाठी निवड झाली मित्रांनो तर तुमची शैक्षणिक अर्हता कमीत कमी काय असणार मित्रांनो, BA, BCom किंवा BSc. आणि जर तुमच्याकडे त्यापेक्षा जर जास्त शैक्षणिक अर्हता असेल, जर BScपेक्षा जास्त MSc असेल, MCom असेल किंवा MA असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिकचे 2 मार्क आहेत मित्रांनो. म्हणजे थोडक्यात व्यावसायिक अर्हतेला 8 मार्क, शैक्षणिक अर्हतेला 7 मार्क,
तुमच्या टेटचे 75% मार्क त्यामध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे ते 75% पैकी हे 8 मार्क, हे 7 मार्क आणि इंटरव्ह्यूसाठी थोडक्यात त्यांनी फक्त 10 मार्क ठेवलेत मित्रांनो. म्हणजे संस्थापकाच्या हातातील मार्क कमी केलेत मित्रांनो. याचा फायदा कोणाला होणार आहे, तर ज्याला टेटला जास्त मार्क घेतलेत मित्रांनो त्याला जास्त फायदा होणार आहे. आणि आणि शिक्षण संस्थांमधील जो आपण म्हणतो हस्तक्षेप तो कमी होणार आहे मित्रांनो याच्यामुळं, म्हणजे फायदाच होणार आहे मित्रांनो. म्हणजे असे 75, 8, 7 आणि 10 असे थोडक्यात तुमचं 100 मार्कापैकी तुम्हाला या 100 मार्कातून तुमची निवड होणार आहे मित्रांनो. परंतु दुसरं एक सांगायचं तोटा असा आहे की मित्रांनो, यांनी लिमिट ठेवलेलं आहे मित्रांनो. लिमिट म्हणजे अगोदर अनलिमिटेड आपल्याला प्राधान्यक्रम देता येत होते मित्रांनो. ज्यावेळेस जागा निघतात आणि ज्यावेळेस प्राधान्यक्रम जनरेट होतात त्यावेळेस आता आपल्याला फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी आपल्याला 100च फक्त प्राधान्यक्रम द्यायचे मित्रांनो, 100. आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी विथ इंटरव्ह्यूसाठी 50 प्राधान्य द्यायचे मित्रांनो, लॉक करायचे. म्हणजे याच्या अगोदर अनलिमिटेड आपल्याला ही सुविधा होती, परंतु आता 100 आणि 50चा क्रायटेरिया या ठिकाणी आणलेला आहे मित्रांनो. 100 प्राधान्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि 50 प्राधान्यक्रम खाजगी संस्थेसाठी. मित्रांनो, आजचं हे आपलं मार्गदर्शन आवडले असल्यास, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल शेअर करा मित्रांनो. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.